यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यामधील नंदपूर येथील भाविकांचे 3 चाकी वाहन ज्याचा क्रमांक MH29AM0853 21 जानेवारीच्या दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान माहूर येथील दत्तमांजरी घाटामध्ये उलटल्याने झालेल्या अपघातामध्ये 8 किरकोळ तर 3 गंभीर जखमी झालेले आहेत। गंभीर जखमींना पुढील उपचारांकरिता यवतमाळला हलविण्यात आलेले असून बळी दिला जाणारा बोकुड मात्र सुखरूप बचावलेला आहे। प्राप्त माहितीनुसार नंदपूर येथील एक घराणे यांनी नवस बोलला होता आणि ते नवस फेडण्यासाठी वज्रा मांजरी या गावी जात होते आणि तेथे बोकडाचा बळी देऊन नवस फेडला जाणार होता। मात्र बळी दिला जाणारा बोकुड हा सुखरूप बचावलेला आहे। झालेल्या अपघातामध्ये शोभा शिवराम चव्हाण वय वर्षे 60, राहुल संतोष पवार वय वर्षे 22, अनिता अंकुश चव्हाण वय वर्षे 30, सुनीता मोहन राठोड वय वर्षे 46, पिंपळी विठ्ठल राठोड वय वर्षे 60, आगीबाई बाबा राठोड वय वर्षे 60, पूजा विश्वास राठोड वय वर्षे 27 आणि घनश्याम विश्वनाथ राठोड वय वर्षे 7 हे 8 जण किरकोळ जखमी झालेले असून त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर VN भोसले, डॉक्टर आंबेकर, डॉक्टर चौधरी, परिचारिका MC बोतिंगे, MS कनाके, CH मुंदोळे व MD वाघमारे आणि कराळे यांनी जखमींवरती प्राथमिक उपचार केले। पाना काशीराम जाधव वय वर्षे 50 आणि कमला बाबूलाल राठोड वय वर्षे 65 तसेच गीता मोहन राठोड वय वर्षे 40 या 3 जखमींना पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। सर्व जखमींना मनोज कीर्तने, आदर्श कीर्तने, श्रीनिवास आरके, सुजल चव्हाण, अर्जुन राठोड आदींनी रुग्णालयामध्ये भरती करण्यासाठी सहकार्य केले, तर किरकोळ जखमींना श्री रेणुका देवी संस्थांच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या गावी रवाना करण्यात आल्याची माहिती विदर्भ न्यूजला प्राप्त झालेली आहे। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।